केंद्र सरकारच्या त्या ठिकाणी अमित शहांच्या आणि पंतप्रधानांच्या निदर्शनाला आणून दिलं. ज्या संस्था चांगल्या चालवतात, ज्या ठिकाणी अतिशय काटकसरीने साखर कारखाना चालवून आमच्या सभासदांना 2 पैसे अधिकचे मिळतात, त्या पैशावरती टॅक्स आकारणी केली जाते. काय चूक आहे? शेतकरी आज त्या ठिकाणी रंजला गाजलाय, त्याला मदत होती आणि हे चुकीचं आहे. सांगितल्याबरोबर मित्रांनो काही 1000 कोटीचा इन्कम टॅक्स त्या ठिकाणी आपला सगळ्यांचा माफ करण्याच्या दृष्टीने त्यांनी केंद्र सरकारने प्रयत्न केला. भायगाव कारखान्यावर 500-550 कोटी त्या ठिकाणी लागली. ते परवा आपले एमडी आणि अकाउंटंट गेले, दादांना दाखवलं सगळं. आता एवढा मोठा कारभार आहे असं काय नाही, चुटकुसरशी 550-600 कोटी माफ करता येईल. त्याच्या नियमामध्ये नॉर्म्स मध्ये बसून त्या सगळ्या गोष्टी करून घेऊन मगच त्या ठिकाणी इन्कम टॅक्स माफ केला जातो. मित्रांनो मला सांगायला समाधान आहे, 240 कोटी